नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात जयवंत दळवी लिखित चक्र या कादंबरीचा भाग 6. थंडीमुळे खवले धरल्यासारखं खरबरीत झालेलं अंग उन्हात तापवत बेनवा फुटपाथवर बसलेला होता. दिव्याच्या खांबाला टेकून गालावरली मुर्म अंगठ्याच्या नखानं फोडत होता, खरवडत होता. काळी कुळकुळीत पाठ एका जागी तापून चटका बसला की डास मारण्यासाठी थाप मारावी तशी तो पाठीवर थाप मारत होता. तोंडावरची मुर्म फोडता फोडता पायाखालून वाहणाऱ्या गटाराच्या पाण्यात स्वतःचं रूप न्याहाळत होता. डोक्यावरचे विस्कटलेले केस पाहत होता. अरे जरा माचीस दे रे. बेनवानं नजर उचलून बघितलं. पुन्हाचा नागू कनवट खाजवत उभा होता. माचीस. तोंडातली विडी चाळवत नागू म्हणाला. बेनवानं खिशातली आगपेटी दिली. नागू तिथेच दगडावर दगड टाकल्यासारखा बसला आणि त्याने विडी पेटवली. विडी मुठीत धरून डोळ्यात पाणी टसटसेपर्यंत त्याने झुरका घेतला आणि फासळ्या हलवत थोडा वेळ खोकत राहिला. आज कामावर नाही का गेला? अरे धंदा उद्योग नाही होत हातनं. हा कडकीचा रोग आहे ना, लय वाईट आहे साला. असं म्हणून नागू चिकट लाळ थुंकला. थुंकता थुंकता एक तार हनवटीवरनं लोंबायला लागली, पण पुसण्याचं सुद्धा त्यांनी त्राण दाखवलं नाही. अरे नाग्या, काय होतंय काय तुला? कडकी होती. अंगात नाही रगत, भूक नाही, तोंडाला चव नाही. बेचव तोंड करत तो पुन्हा थुकला. 5 मिनिटाच्या अवधीत त्यांनी 2 वितीचा तुकडा थुंकीनं भरून काढला. अरे मग दवा घ्यावी ना माणसानी. रोजच्या रोज दवा कुठनं घ्यायचा? त्यांनी विडी जमिनीवर घासली. थोटूक कानावर आडवं लावलं. हो अम्मा. काय रे नाग्या, एक अद्रकचा तुकडा असेल तर टाक ना. अम्मानं आल्याचा तुकडा देताच नागू तो स्वस्थपणे चघळत बसला. खोकता खोकता डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी पुसलं आणि मग डोळ्यातनं जीव गेल्याप्रमाणे डोळे ताठ करून तो स्वस्थ बसून राहिला. बाजूला चमण्या धाय मोकलून कोकलत होता, पण त्यामुळे नागूची शांती काही ढळली नाही. दिव्याच्या खांबाला डोकं टेकवून तो स्वस्थ बसला होता. चमण्या ओरडत होता. रुकाची बायको चेन्ना आणि आयशा यांनी चमण्याला जमिनीवर बसून घट्ट पकडलं होतं. नाल मारताना बैलाला पकडून धरावा तसा त्यांनी चमण्याला एका जागी खिळवून टाकला होता. डाव्या हातात कात्री धरून रुका चमण्याची झिपरं कचा कचा कापून टाकत होता. डोक्यातल्या गळवांना कात्री लागत होती आणि चमण्या धाय धाय कोकलत होता. ओरडताना त्याने मुंडकं हलवलं की अरे हट साला चोपके असं तिडकून रुका आपल्या उजव्या मनगटाचं थोटूक चमण्याच्या बोडक्यावर आपटत होता. पाठीमागनं रुकाची बायको कचकच तोंड वाजवत त्याच्या पाठीत अधूनमधून लाथ घालतच होती. गळ्याला सुरा लावण्यापूर्वी मुस्कट दाबलेला बकरा जसा घुसमटून ओरडतो तसा चमण्या ओरडत होता. पण त्या आरडाओरडीचं कुणाला फारसं काही वाटत नव्हतं. किती वाजले कोण जाणे, आज काही टाईमच कळत नाही. अम्मा झोपड्यातनं स्वतःशीच म्हणाली. शाळेतली पोरं चालली, 11 बज गए होंगे. बेनवा बसल्या जागेवरनं पुटपुटला. बेनवा, अरे पोरा कामधंद्याचं काहीतरी बघ, असं बसून निभावणार नाही. अम्मा आतनं पुटपुटत होती. बेनवा काही बोलला नाही, नागूकडे बघत राहिला. नागू खांबाला डोकं टेकून स्वस्थ झोपला होता. अरे अण्णांनी तरी कुठून आणि किती पैसा पुरवायचा? लुका देऊन गेला. कुणाचं म्हणून किती घ्यायचं? आता बघतो ना पालिशची पेटी कुठे मिळते का. बघ बाबा बघ, असं बसून नाही निभावं लागणार. बेनवा काही बोलला नाही. एक डोळे फुटकी चिचुंदरी वाट काढता काढता गटारात नागूच्या पायावर चिचू चिचू करत आपटली आणि आडवी तिडवी पळाली. अरे नागूला विचार, ती पालिशची पेटी कुठं मिळती? नागूचीच पेटी मिळन की. आणि मग ह्यो नागू काय करन?
नागूला धंदा कुठं होतोय. क्षणभरात नागू मरणार अशा दृष्टीनं बेनवानं त्याच्याकडं बघितलं. नाही तर काम कर, रघुरामाला विचार. अम्मानं रघुरामचं नाव घेतलं आणि बोलवल्यासारखा पावऱ्याचा रघुरामा तिथे हजर झाला. रोज दिसणारी पॉलिशची पेटी त्याच्या पाठीवर नव्हती. काय रे रघु, आज कामावर नाही. पोरगा स्वपला, चल जरा तयारीला. बेनवा त्याला म्हणाला, चल पुढं, हा आलोच की. पावऱ्याचा रघुरामा आपल्या खोपटापाशी गेला. त्या खोपट्यातून पावऱ्याच्या लक्ष्मीचे क्षीण हुंदके उमटले. बाकी सारं शांत होतं. खोपटाच्या दाराशी पावऱ्या डोक्यावर हात घेऊन स्वस्थ बसला होता. अम्मा. काय रे बेने. अगं, लक्ष्मीचा पोर सोपला. अय्यो बाप्पा. बेनवा लगबगीनं पावऱ्याच्या खोपटाकडे गेला. जाताना त्यानं नागूचं डोकं हलवलं. तिथून उठेपर्यंत नागूला बराच वेळ लागला. तोपर्यंत बेनवा पावऱ्याच्या पुढ्यात हजर झाला. बेनवाच्या पाठोपाठ खोपटाचं दार लावून अम्मा आली. येता येता स्वतःशी पुटपुटली, जन्माला तरी कशाला आलो तो पोरटं. तिच्या काळ्या नितळ अंगावर काटा आला. ती खिन्न चेहऱ्यानं पावऱ्याच्या खोपटात शिरली. बेनवाला पुढ्यात बघताच पावऱ्या जागचा उठला. तोंडातली घाण वस्कन बाहेर उडवत म्हणाला, अरे बेनवा, तू बी कामावर नाही. मग तुझ्याकडं काय मागणार. पण पोरटं हलवायचं हितनं तर दिडकी नाही रे कनवटीला. बेनवानं खिशात हात घालून पैसे काढले, पावऱ्याच्या हातात ठेवले. हा, डरू नको, हा देईल तुझे पैसे वापस. असं आश्वासन देऊन पावऱ्या कामाला लागला. क्षणात त्याच्या पायाला गती आली, जीवाला उमेद आली. अडल्या वेळी पैसे मिळाले हे बघताच त्याला इतका आनंद झाला की क्षणभर आपल्या घरात आपलं 15 दिवसांचं पोर मेलंय हे सुद्धा तो विसरला. तासाभरात बारक्या चटईवर थंड फिक्कट गोळा ठेवून पावऱ्या स्मशानाच्या दिशेनं निघाला. मागून 5-6 लोक विड्या फुकत निघाले. बरोबर बेनवाई गेला. आपल्या खोपटात लक्ष्मी क्षीणपणे आणि कोरड्या डोळ्यांनी पडून राहिली. अम्मा आपल्या खोपटात आली आणि सारी वस्ती पुन्हा शांत झाली. फुटपाथवर बेनवा पुन्हा शांतपणे बसला होता. अंगाचं वेटोळं करून जमी कुत्री त्याच्या पायापाशी पहुडली होती. तिच्या डोक्यावर हात फिरवत बेनवा बसला होता. शेजारी रघुरामाही बसला होता. तासापूर्वी आपला भाऊ मेला ही गोष्ट रघुरामा विसरूनही गेला होता. बोलता बोलता मध्येच त्यांनी 2 बोटं तोंडात खुपसून जिभेचं टोक आत वळवलं आणि रेल्वेच्या इंजिनासारखी कर्कश शिट्टी मारली. का. बेनवानं गोंधळून विचारलं. शिट्टी मारून तो कोणाला तरी बोलवतोय असं त्याला वाटलं होतं. बजाय क्या ऐसी शिट्टी. रघुरामाच्या डोळ्यात प्रयत्नाचं यश झळकलं. बेनवानं 2 बोटं तोंडात घातली, जीभ वळवली, जोरात श्वास सोडला, पण तोंडातनं फुसकट आवाजच निघाला. देखा, अरे नहीं निकलेगा ऐसा आवाज. क्यों. अरे इसके लिए तालीम मांगता है, ये 2 दिन का काम नहीं है. असं अभिमानानं म्हणून त्यांनी एकामागून एक पुन्हा शिट्ट्या मारल्या. इतक्या की कसल्या तरी इशाऱ्यासाठी या शिट्ट्या आहेत असं समजून अम्मा खोपटाच्या बाहेर आले. अम्माला बघताच बेनवाला धंद्याची आठवण झाली. का रे रघु, पालिशच्या पेटीला काय पडन. पालिशची पेटी. रघुरामा तपशील आठवायला लागला. आकाशात दृष्टी रोखून हळूहळू म्हणाला, पाय ठेवायला पेटी, 2-4 बरस, पालिशच्या डब्या, क्रीमच्या बाटल्या, बस, बाकी फडके आपलीच. अरे तेवढं कळतं मला धंदा नाही केला तरी, पण खर्चाचं कसं. खर्चाचं म्हणजे काय, पैसा तो डालनाच पडेगा ना. अरे वो भी मालूम है, लेकिन कितना. 25-30 रुपये तो मागताय चमारी. एवढा. मग नाही तर धंदा येतो. बिझनेस म्हणलं ना का पैसा तो मागताच. अरे पण 30 रुपये म्हणजे लय होत्यात. का तू धंदा करतो का. हा करावा म्हणतो. मग माझं सामान घे. घेईन की, पण केवढ्याला. हाफ प्राईसला विकून टाकतो. चल. नाही, हाफ प्राईस म्हणजे किती. दे 15 जुन्या पेटीला. या बात करता यार, कंप्लीट सेट आहे त्यो. आणि मग तू काय करणार. अरे महीने तो वो धंधा कभी का छोड़ दिया, और फिर अब क्या करता है. क्या करेगा.
रघुरामानं एकदम शिट्टी मारली, चुटकी वाजवली, म्हणाला, मी आता भट्टीव काम करणार आहे, त्यासाठी ही शिट्टी शिकून घेतली आधी. कसलं काम भट्टीव? पाळत ठेवायची, नाक्यावर चक्रा टाकायच्या, बाटल्या पोचवायच्या. क्या मिलेगा उसमें तेरे को? 2-2.5 शिवाय प्यायला फ्री. बेनवा क्षणभर विचार करत राहिला. दिवसा 2-2.5 रुपये शिवाय प्यायला फ्री, रोज 2.5 रुपये, हां क्यों नाही. बेनवा पुन्हा विचार करत राहिला. अरे विचार कसला करतो बॉडक्याचा, येतो तर चल, तुमको भी लगा देंगा मैं, आता क्या. कभी से? अरे कल से, खुदा की कसम. नाही नको बा, अरे आम्हा जीव घेईल माझा. क्यों? अरे आम्हा म्हणती पोलीसवाल्याचं लफडा असेल तिथं पडायचं नाही. हड साला, अरे पोलीस नाहीत कुठं, उद्या ही झोपडपट्टी पण पाडायला येतील, मारतील आणि मोटरीत बसून चालू लागतील. बेनवानं पुन्हा एकदा डोकं खाजवत विचार केला, पण त्याला रघुरामाचा विचार मानवलाच नाही. त्यापेक्षा 10-15 रुपये देऊन रघुची पॉलिशची पेटी घ्यावी असं त्यांनी ठरवून टाकलं. धंद्याविषयी ते आणखीन काही बोलणार होते तेवढ्यात साऱ्या वस्तीत एकच गलका उडाला. वस्तीतली पोरं बाळं आरडाओरडा करत झोपड्यातनं रस्त्यावर धावली. बायका धावल्या. बसल्या जागेवरून म्हातारा पुन्हा हाकारू लागला. डावा हात हलवत रुका पळत सुटला. पावरूही पोराचं दुःख विसरून डोकीवरला टॉवेल हातात घेत धूम धावला. अम्माई लगालागा बाहेर आली. झालं तरी काय? अरे जा रे बेनवा, धाव धाव धाव, दानं वेच जा, असं ओरडत ती रस्त्यावर धावली. बेनवानं उठून बघितलं. धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकमधल्या काही पोत्यांना भोकं पडून गळती लागली होती आणि सबंध रस्त्यावर गव्हाची एक पिवळी रेघ उमटली होती. काळ्या डांबरी रस्त्यावर लांबच लांब पिवळी रेघ. त्या रेषेवर ताबा मिळवण्यासाठी सारेजण आधाशीपणे धावले, रस्त्यावर बसले, जाणाऱ्या येणाऱ्या मोटारी चुकवत कोंबडीसारखे दाणे वेचायला लागले. टिपता टिपता गावाच्या रेघेनं ते पुढं 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 गेले. थेट गुदामापर्यंतचा 1.5 मैलाचा रस्ता त्यांनी ओणव्यानं काढला. दाणे टिपून टिपून कबुतराचा गळा तट्ट फुगावा तशा परकराच्या गाठी फुगल्या. पदरांच्या मोठल्या झाल्या. उघड्या पोरांचे खिसे तुडुंब भरले. नागड्या पोराने नुसतेच पसे भरले. आपला उजवा हात मनगटातच तुटल्यामुळे आपण बरंचसं गमावून बसलो याची रुकाला ताजी जाणीव झाली. चुरचुरत्या ओठांबरोबर आपल्याला बसता उठताना अधिक त्रास होतोय याची आम्हाला जाणीव झाली. धान्याबरोबर अनेकांनी येताना रस्त्यावरचे शेणाचे थापे गोळा करून आणले आणि आपापल्या झोपडीमागे भिंतीवर पटापटा शेणी थापल्या. गजबजलेल्या रहदारीच्या बाजारपेठेत बेनवाचा बुटपॉलिशचा धंदा सुरू झाला. लोक जत्रेला यावेत तसे त्या पेठेत येत होते. कचऱ्याच्या ढिगात घुशीनं मुसंडी मारावी तशी मुसंडी मारून लोक गर्दीतनं वाट काढत होते. बायका पुरुष, काळे गोरे, वेगवेगळ्या वेशांचे. कितीतरी लोक सारखे उलट्या सुलट्या दिशेनं चालले होते आणि फुटपाथच्या एका कडेला 8 काळी कुट्ट पोरं बुंध्याचे ओंडके टाकल्यासारखी बसली होती. समोर लाकडाची डबडी ठेवून त्यावर थडा थडा हात मारत प्लीज प्लीज करत धुसफुसत होते. मध्येच एखादा आचकट विचकट विनोद करून हसत होते. कुणी पेटीवर पाय ठेवला म्हणजे बुटाला पॉलिश चोळत होते, ब्रश फिरवत होते आणि मग कुर्र कुर्र आवाज करत बुटावर फडकं ओढून अखेरची तकाकी आणत होते. समोर गिऱ्हाईक नसलं म्हणजे कानावरचं विडीचं थोटूक शिलगावून धूर सोडत होते. एकूण बेनवाला हा बैठा धंदा आवडला होता. त्याला दर दिवशी क्रमानं 1.5-2 रुपये मिळत होते. दर दिवशी पोलिसाच्या हातावर पडणारी आधेली उरली असती तर जास्त कमाई झाली असती, पण इलाज नव्हता. हवालदाराचं देणं दिलंच पाहिजे. बेनवाच्या या कमाईवर अम्मा मात्र खुश होती. पोरगा मार्गाला लागला, आता आज ना उद्या हक्काचं खोपड बांधता येईल या कल्पनेनंच ती अधिक खुश झाली होती. आपली हक्काची झोपडी पाहिजे, त्याशिवाय जिणं व्यर्थ आहे हे अम्मानं बेनवाच्या मनावर चांगलं ठसवलं होतं. त्यामुळे बेनवालाही आच लागून राहिली होती. 2 रुपये कमवीन, 4 रुपये कमवीन, बचत करून भुईभाड्यानं जागा घेईन, हक्काचं कायम खोपटं बांधीन, लग्न करीन, असली स्वप्न रंगवत तो ऐटीत विडीचे झोरके घ्यायचा. प्लीज प्लीज असं फुसफुसत त्यांनी लाकडी पेटीवर 2-4दा हात आपटला आणि एका पारशिणीनं त्याच्या पेटीवर पाय ठेवला. जाडजूड अंगाची,
चक्क गलबतासारखी दिसणारी पारशीण, झगा घातलेली. तिने आपला गुबगुबीत गोरा पाय बेनवाच्या पेटीवर ठेवला आणि कमरेवर उजव्या हाताची मूठ ठेवून ती इकडे तिकडे बघत नजर मोकळी करायला लागली. तिची नजर तुडवत अनेक लोक जात येत होते. बेनवानं सराईतपणे पॉलिशची डबी काढली. काळं पॉलिश तिच्या बुटावर चोपडलं. थाडकन पेटीवर हात मारून दुसरा पाय पेटीवर ठेवला गेला. त्या बुटाला पॉलिश लावून बेनवानं वाकून जीभ चावत ब्रश फिरवायला सुरुवात केली. तल्लीन होऊन मान डोलावत त्यांनी ब्रश मारला. बाईचे गोरे गोमटे लांब मावसल पाय बघताच त्याला काचवाल्याच्या दुकानातल्या लांबट गोल फ्लॉवर पॉटची आठवण झाली. त्या फ्लॉवर पॉटला पॅकिंगच्या गवताच्या रेघा चिकटलेल्या असत तशा हिरव्यागार टप्पोऱ्या रेषा तिच्या पोटऱ्यांवरनं मांडीपर्यंत सरकल्या होत्या. तिरप्या चोरट्या नजरेनं त्या रेषांचा वेध घेत त्यांनी जोरजोरात ब्रश मारला आणि शेवटी कर्र कर्र आवाज करत फडक्याची पट्टी ओढली. बुटावर तकाकी आली तरी पण आणखीन 4 आणे मिळवण्याच्या आशेनं तो म्हणाला, मेमसाब क्रीम लावू क्या? क्यों? मैंने ऐसा चमकेगा ना का अंदर अपना मुंह देख लेना मेम साहब. बाजूवाल्या साथीदारांचं ते वाक्य बेनवाला चांगलं पाठ झालं होतं. बस बस कुछ नहीं मागता, शाला शू में क्या मुंह देखेगा? असं म्हणत पारशिणीनं 15 पैसे त्याच्या हातावर टिकवले आणि ती बुटाच्या आवाजावर टप टप नितंबा हलवत निघून गेली. ती थोडीशी दूर जाता तिच्याकडे आणि बेनवाकडे आळीपाळीनं बघत बेनवाचे साथीदार खो खो करत हसले. क्या हुआ रे? बेनवानं काहीसं गोंधळून विचारलं. कुछ नाही रे साला, क्रीम लगाव क्रीम. अंत्या घोड्यासारखा खिंखाळत म्हणाला. अरे वोच मागता तो क्रीम तुमको देगी. झिपऱ्या जागच्या जागी चावी दिलेल्या बाहुलीसारखा अंग हलवत हसत राहिला. ते पाहून बेनवाही जांभई दिल्याप्रमाणे तोंड फाकून ख्या ख्या हसला आणि मध्येच म्हणाला, क्या साली का एक एक पाव. बेनवा एवढं म्हणून ख्या ख्या करत हसत राहिला. मध्येच गिरायकांचं लक्ष वेधण्यासाठी पेटीवर थाड थाड हात मारत राहिला. पण हा सगळा प्रकार पुन्हाच्या नागूला सहन नाही झाला. त्याचं सगळं शरीर आधीच कडकीनं वाळलं होतं. त्यात दम्याची उबळ, त्यामुळे तो झाला होता बेजार. साथीदारांनी पारशिणीची केलेली टिंगल त्याला सहन झाली नाही. फिक्कट तोंडानं तो सर्वांकडे बघत राहिला. दम्यामुळे त्याच्या छातीचा सापळा वर खाली होत होता. ओठांचं वर्तुळ करून तो भसाभसा श्वास टाकत होता. त्यामुळे त्याचा खालचा ओठ शिथिल होऊन हनवटीकडे वळत होता. नजर गोठून किच्च होत होती तरी तो रागारागानं गढूळ बुबळं वाटारून बेनवाकडे बघत राहिला. हे साले को क्या हो गया रे? बेनवा हसत हसत म्हणाला. साल्या तोंड मिटा तू. नाग्यानं पुन्हा एकदा मानेला हिसडा देत श्वास टाकला आणि म्हणाला, तू धंदा नीट कर. अरे गिरायकाची टवाळी करून धंदा कैसे बनेगा? ए पाडव्या तू ग बसे. एक जण त्याच्या अंगावर काऊन ओरडला. नाग्या खोकला आणि पचकन एक चकती टाकून पुन्हा भात्यासारखा छाती फुगवत श्वास सोडत राहिला. साला अभी से ये बुड्ढा हो गया. नागू साले का ना 6:30 बज गया. 6:30? अरे कांटे पे कांटा आ गया उसका. अरे वो साला क्यों औरत की बात करेगा और धंधे की बात करता है. बेनवा तावानं म्हणाला. अरे जा बडवे जा, ट्रकवाला आता ना इसलिए रुबाब है तेरा. नागूनं नांगी मारली आणि श्वास घेत त्याने डोळे फिरवले. नाग्या बडव्या तुला सांगतो ऐशी बात नाही करना. सांगून ठेवतो एक दिन जान से मारेंगा मैं. बेनवा मांड्यावर हात मारत काढला. क्या रे वो ट्रकवाला कौन है रे? अंत्यानं डोळे मिचकवत शेपूट ओढलं. उसकोच पूछ ना. बेनवा म्हणाला. आयशा का कोई सगेवाला होगा, साली रंडीबाजी करती. आयशा ये कोण आहे रे? झिपऱ्याचे डोळे गरगरले. अरे ये नागे की बहीण, साली पक्की रंडी आहे. बेनवानं पुन्हा ठपकन पेटीवर हात मारला पण ते ऐकून नागू भडकला. त्याचे ओठ चपकन सफेद झाले. डोळ्यांवरचे काळे ठिपके गपकन उलटे झाले. भोसडी के. नागू तिरमिरत जागच्या जागी उठून उभा राहिला. बेवडा झोकल्यावर तोल जावा तसा त्याचा तोल गेला. हातवारे करत तो एकदम बेनवाच्या पुढ्यात येऊन ठाकला. घासा खरवडून म्हणाला, और तुम्हारी अम्मा क्या कम रंडी है? साले ट्रक वाला क्या हॉर्न बजाने को आते क्या रात को?
बेनवा नागासारखा उलटला आणि त्याने धाडकन नागूच्या तोंडातच भडकावली. नागूनं तोल जाऊन पडता पडता बेनवाचं खमीस पकडलं, जमेल तेवढी झटापट केली. बाकीचे साथीदार करमणूक बघण्यासाठी उठले. दोघांनीही एकमेकांच्या तोंडावर ठोसे लगावले, पण त्यांना सोडवण्यासाठी साथीदार पुढे आले. 4-5 जणांत थोडीशी खेचाखेच झाली. बेनवा आणि नागू यांची झुंज सोडवण्यासाठी थोडी झटापट झाली. भोवती बाघ्यांची गर्दी जमली. तेवढ्यात अरे गाडी गाडी अशी कोणीतरी तोंडातल्या तोंडात हाकाटी केली. बाकीची पॉलिशवाली पोरं झुंज टाकून एकदम आपापल्या पेटीकडे धावली. रस्त्यावरच्या पेट्या एकदम हातात घेऊन सगळे उभे राहिले. तेवढ्यात काय होतंय आणि काय झालंय हे कळण्याआधी म्युन्सिपाल्टीच्या शिपायांनी फुटपाथवरच्या 2 पेट्या उचलल्या, गाडीत टाकल्या. गाडी संथपणे पुढं गेली. नागूनं आणि बेनवानं झुंज सोडली. एकमेकांची फाटलेली खमीसं हाताच्या मुठीनं आवळत ते थक्क नजरेनं जाणाऱ्या गाडीकडे बघत राहिले. त्या गाडीनं काय नेलं हे त्यांच्या लक्षात आलं. विधभर उंचीची आणि विधभर रुंदीची पेटी गेली. तिच्याचबरोबर आपल्या पोटाची कमाई गेली हे त्यांच्या लक्षात आलं आणि दोघांचेही डोळे गोठल्यासारखे झाले. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.